आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी मोठ्या उत्साहात मोकळ्या व सुरक्षित वातावरणात मतदान करून लोकशाही अधिक बळकट करावी असे आवाहन किनवटच्या तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शारदा चौंडेकर यांनी मतदार बांधवांना केले आहे। पाहूया काय म्हणालेत ते। किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने उद्या 2 डिसेंबर रोजी आपला मतदानाचा दिवस आहे। तरी मी किनवट शहराच्या सर्व मतदारांना आवाहन करते की आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि आपल्या लोकशाहीचा जो पर्व आहे तो चांगल्या पद्धतीने आपण साजरा करावा आपलं मतदान नोंदवून। आणि उद्याच्या मतदान आपलं सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे। तरी आपण लवकरात लवकर मतदानाला जावं जेणेकरून रांगेत उभे राहण्याची आपल्यावरती गरज पडणार नाही, पाळी येणार नाही। आणि जे कोणी आपले वयोवृद्ध मतदार असतील यांच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे। आपल्याला रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही। जे वयोवृद्ध आहेत आपल्याला लवकर आपला मतदानाचा हक्क बजावता येईल। आणि बाकी सर्व यंत्रणा जी आहे आमची प्रशासकीय यंत्रणा आहे सर्व संपूर्ण निवडणुकीसाठी सज्ज आहेत। सर्व EVMs आपल्या सील झालेल्या आहेत 29 तारखेलाच। आणि आज आपलं सर्व मतदान साहित्य आपण सगळ्या पोलिंग पार्टीजला डिस्पॅच करत आहोत। आणि उद्या आपली मतदानाची प्रक्रिया होईल आणि 3 तारखेला 10 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरुवात होईल। त्यामुळे या सर्व निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन आणि आमची संपूर्ण यंत्रणा, नगरपालिका यंत्रणा, महसूल यंत्रणा सज्ज आहे। आणि सर्व मतदारांना पुन्हा एकदा आवाहन करते की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, जरूर मतदान करावं। उद्या किनवट शहर नगरपालिका हद्दीमध्ये सुट्टी आहे आणि या सुट्टीचा दिवस आपण फक्त सुट्टी म्हणून न पाहता हा आपला कर्तव्याचा दिवस आहे, लोकशाही बळकटीकरणाच्या कर्तव्याचा दिवस आहे असं समजून प्रत्येक मतदारांनी मतदान करावे असं मी आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आवाहन करते। तसं आपल्याकडे कुठलाही संवेदनशील असं मतदान केंद्र नाही आहे आणि आपल्याकडे आत्तापर्यंतचा जो काही इतिहास आहे तो निवडणुका अगदी शांत आणि सुरळीतपणे पार पडलेल्या आहेत, पारदर्शकपणे पार पडलेल्या आहेत। त्यामुळे कुठल्याही लॉ अँड ऑर्डरचे किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। आणि यासाठी आपल्या जनतेनेच आपल्याला सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे इथून पुढेही जनता सहकार्य करेल आणि आपल्या निवडणुका अगदी शांत आणि भयमुक्त वातावरणात पार पडतील। त्यासाठी प्रशासनही तयार आहे आणि जनतेने सुद्धा सहकार्य करावं। सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी आणि एकूण सर्व आपल्या किनवट शहराची जी काही जनता आहे या सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी आपल्याला विनंती करते।